नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे सरांच्या राखणदार या कादंबरीचा शेवटचा भाग. निकाल लागला. आमदार म्हणून पुन्हा निकमच निवडून आले. दाभाड्याचं डिपॉझिट जप्त झालं. पाटलाच्या गावातनं केवळ 2 मतं दाभाड्यांना मिळाली, एक उश्याचं आणि दुसरं गंगेचं. आजूबाजूच्या गावात जवळजवळ तसंच घडलं. अर्थात हा म्हणजे पाटलांचा प्रभाव. आणि दुसरं कारण आमदारांचं गेल्या भूतकाळातलं काम मोठं होतं. पाटील आमदारांच्या भेटीसाठी हाल शाल नारळ घेऊन भेटायला गेले. निकाल लागल्यानंतर 8 दिवस खूप गर्दी असते. त्यानंतर गेलं तर निवांत बोलता येतं. या 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 पाटील या. आमदारांनीच पाटलांचं स्वागत केलं. पाटलांनी शाल घातली, हार घातला, नारळ दिला. आमदारांनी पाटलांना कडकडून मिठी मारली. आमदारांचे डोळे ओलावलेले होते. बसा बसा पाटील बसा. स्वतःच्या हाताने धरून त्यांनी पाटलांना स्वतःच्या शेजारी बसवलं. पाटील, अहो तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून लोकशाही जिवंत आहे. अहो कशाचं काय बोलताय, असं कसं म्हणता पाटील? अहो काही गावात भरभरून विकास कामं केली, पण तरीसुद्धा दारू मटणाने काही गावं बाटली. गावोगावीचे मतदानाचे आकडे बघा ना पाटील. कसं आहे, आता ज्याला आईबापाची ओळखच नाही त्याच्यावर काय बोलायचं? आता नव्या पतीशीला तेच हवं असतं. खाया प्याया एकाच कोणाला हवं आहे. आता हेच बघा ना, आमची सोनबाई घालवली का नाही 2 मतं वाया. अहो पाटील तेवढं चालणारच. तुमची सोनबाई म्हणजे एक नमुना आहे. आम्ही माहिती घेतली सगळी. काय आमच्या पायावर आम्हीच कुऱ्हाड मारून घेतली हो, दुसरं काय. हौसेनं सरपंच झाल्या, वाटोळं केलं बघा गावाचं. त्यांनी तुमच्यावर सुद्धा खोट्या केसेस घातल्या असं कानावर आलं. आता बघा दिस सरलं ना का असं काहीतरी काढणारच. मी बोलू का इन्स्पेक्टर रावतेंशी? नाही न गं, जो तो आपल्या मरणानं मरतोय, आपण दोषाला धनी का व्हायचं? खरंच पाटील, तुम्ही खऱ्या अर्थानं पाटील आहात. तुमच्यासारखा माणूस नाही. कसलं आलंय हो? आमचं काय? पेरणी करताना कुचकं बियाणं पेरायचं नाही, वैन तेवढं चांगलं काम करायचं. आता त्याच्यानंतर दगडा खडकावर पडलेले 4 दाणे उगवणार नाहीत हे बी गृहीत धरायचं. असो पाटील, पण आता जेवणच जा. हां नाही तेवढं न गं, आलो होतो ज्या कामाला तेच राहिलं बघा. तुमची तारीख द्या, गावात जंगी सत्कार ठेवायचा आहे. 4 भाकरी मुरगळून वाड्यावरच खाऊ. अहो ते होईल की पुढच्या आठवड्यात येऊ, पण आत्ता तुम्ही जेवून जा. जेवणाला नाही म्हणू नये, नाहीतर एकेकाला जेवणच मिळत नाही. आमदारांनी घरामध्ये पाटील पंक्तीला आहेत असं सांगितलं. गप्पा पुन्हा रंगल्या. तेवढ्यात पोलीस आला. पाटील तुम्ही हिथं आहे असं कळलं म्हणून हिथं आलो. बोल बाबा बोल, का आठवण काढली फौजदारानं? अहो तुम्हाला बोलवलं आहे पोलीस स्टेशनला. बरं चल. पाटील अहो थांबा, जेवण नाही. जेवण आता आमच्या वाड्यावर. फौजदाराला उचके लागली, गेलं पाहिलं आता. पाटील उठले, पोलिसामागे चालायला लागेल. पाटील मी रावतेंना फोन करू का? नाही नको, आपण कोणाचं घोडं नाही मारलं, घाबरायचं कशाला. पाटील निघून गेले. पाटलांचं पोलीस स्टेशनमध्ये स्वागत इन्स्पेक्टर रावतेंनी केलं. या 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 पाटील बसा. काय आज काय आठवण काढली? हां विषय तसा महत्त्वाचा आहे, बोला बोला. पाटील, तुमच्या सुनबाईच्या केसबाबत गुंता वाढत चालला आहे. अहो कधीतरी हे घडणारच होतं, यात नवीन काय? अहो तुम्ही श्रीमंत आणि नभा यांच्यावर तिने मारल्याची तक्रार दाखल केली. सरकारी दवाखान्यात दाखल व्हायचं नाटकही केलं. मी त्याच्यात तळाशी जायचं ठरवलं. डॉक्टरांचे लेखी जबाब घेतले, तुमच्या सगळ्यांच्या साक्षी घेतल्या, आणि ती खोटी आहे, पोलीस खात्याची दिशाभूल करते हे माझ्या निदर्शनाला आलं. आता काय तुमचं कामच आहे ना ते.
पाटील पुढचं महत्त्वाचं आहे. माझ्या मनात आलं की नवऱ्यावर सासऱ्यावर जर ती खोटे आरोप करते याचा अर्थ ती खोटारडी आहे. तिने ग्रामपंचायतीत खोटे कारनामे निश्चितच केलेले असणार आणि त्याच शंकेनं मी ग्रामपंचायत ग्रामसेवक मुसळेंना भेटलो. ग्रामपंचायतीत फर्निचर आणलेलं नाही, बिलं मात्र काढली आहेत. ग्रामपंचायतीच्या इमारतीला रंग दिलेला नाही, पण बिलं निघाली आहेत. आणि अशी एकूण 7 कामं केली आहेत. 13,25,000ची अफरातफर केली आहे. आता ज्याची भूक पायकेची आहे ते करणारच ना असं. नाही, मला सांगा पाटील, आता पुढे काय करायचं? कायदा काय म्हणतोय? आता तुम्ही पोलीस आहे, चांगल्यालाच रक्षण करणारी तुम्ही मंडळी, वाईटाला शिक्षा करणारी तुम्हीच मंडळी. बघा काय करता येईल ते. नाही, तसं नाही पाटील, मला म्हणायचं आहे की उद्या तुमच्या आबरूचा प्रश्न आहे हा. अहो, आमच्या आबरूचा कधी त्यांनी विचार केला आहे का? ग्रामसेवक म्हणून त्यांनी काम केलं होतं, पळवाटा त्यांना माहिती होत्या, म्हणून त्यांनी बरोबर डाव साधत पैसे खाल्ले पाटील. जाऊ द्यावं, खात्यात त्याने खाऊ द्यावं. नाही, पण नाही आम्ही म्हणतो, पण बिन काय नाही, आम्ही तर आजवर एक डाग लागू दिला नाही पाटील. म्हणूनच मी म्हणतोय, काय म्हणताय, बायका भरून मिटून टाकू? हां, म्हणजे चर्चा होण्यापेक्षा ना पाटील, म्हणजे चोराला पाठीशी घालू म्हणताय का? जमणार नाही. आमच्या पोरानं गुन्हा केला असेल ना तरी माफी नाही. हे बघा, तशी उषा खोटी तक्रार देऊन गुंतलीच आहे. हे प्रकरण ध्यानीमनी नसताना उघड झालं. मग त्या मुसळ्यानं आजवर का दाबलं बरं? मी त्याला विचारलं पाटील, तर तो म्हणाला, पाटलांना आधीच मानसिक त्रास आहेत, त्यांना आणखीन त्रास नको. अरे हा पाटील आहे ना, हा खऱ्याला खरं म्हणणारा आहे. वाईट कधीच खपवून घेतलं नाही आपण. मला कसला त्रास होतो आहे हो? हे बघा, सत्यानं चालणाऱ्याला कधी भया नसतं. मग करू का 2 केसेस दाखल? एक तुमच्यावर केलेल्या मारहाणीच्या तक्रारीची, त्यात तर त्यांनी खोटी केसच केलेली आहे. पोलिसांची दिशाभूल केली आहे त्यांनी त्या केसमध्ये, हे सिद्धच होत आहे. दुसरी केस स्वतः ग्रामसेवक मुसळे दाखल करतायत. साहेब, खरं सांगू का, खरं तर तुम्ही लय चुकले. अहो, आम्हाला विचारायचं कारणच काय? याचा हात मोडला त्याच्याच गाड्यात बांधून टाकायचा. पाटील, अहो, माझ्यावर दडपण होतं, पण ते तुमच्या बोलण्यामुळे माझं दडपण निघून गेलं. अहो, जनतेचा विश्वास पोलीस खात्यावर आहे आणि त्यांनी दडपणाखाली काम केलं तर जनतेने बघायचं कोणाकडं? जावा तुम्ही तुमच्या मार्गाने जावा. खोट्याची साथ पाटील कधीच करणार नाही. पाटील उठले, पोलीस चौकीतून बाहेर पडले. आबा, दाभाडे आल्यात. हात पाठव आणि चहा सांग. पांडू निघून गेला. पाटील स्वतः उठले, दाभाड्यांना हाताला धरून सदरेवर आणून बसवलं. बोला दाभाडे, कसं काय येणं झालं आमच्याकडं? येऊ नाही का? नाही, असं कसं म्हणणार हो आम्ही? आमची सदर समद्यांसाठी आहे. आम्ही हारलो इलेक्शन. वै की? पाटील सावध बोलत होते. मदत नाही केली आम्हाला तुम्ही. आता बघा, आमची बी काही तत्त्व आहेत, त्या तत्वाप्रमाणे आम्ही वागलो. 2 मतं भेटली फक्त. एक आमच्या धाकल्या सुनबाईचं आणि एक गंगीचं. आता त्या मताचा सन्मान आम्हाला राखायला लागणार ना. आम्ही हाड आलोय का? तुमच्या परीनं तुमचं काम चालू दे की. पण तुमच्याशिवाय कामच यशस्वी होऊ देत नाही. बोला ना, आम्हाला काय करता येईल तेवढं आम्ही करू. तेवढ्यात चहा आला. दाभाडे, आधी चहा घ्या, मग व्यवस्थिशीर बोलू. दोघांनी चहा घेतला. आता करा, उलगाडा करा. उशाला अटक झाली, ते समजलं. पुढं आता 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली. बरं, मग? पाटील, तुम्ही मनात आणलं तर उशा सुटन. म्हणा की चुकांना खत पाणी घाला. चुकत कोण नाही, त्यातून उषा तुमची सून आहे. तुमचं आमचं असं या पाटलाकडं नसते. तरी एक वेळ संधी द्या. दिल्या. या मागं लय संध्या दिल्या, पण दगडात पाणी नाही मुरलं.
सांगून बघितलं, उलट्या गाड्यात पाणी. काय कमी होतं व पैसे खायला? हे हात देणार आहेत. इथं गावकीचा पैका हडप करण्यात किती वाचवायचं. थोरल्या सोनबाईनं बहिणीसारखं वागवलं. नवऱ्याशी आल्या गेल्या पोरीबरोबर लगीन लावलं. कुणी लावलं होतं का? माझं राहू द्या, श्रीमंताचं बी जाऊ द्या, त्याच नवऱ्यावर मारल्याचं आळ. पाटील, मला कळलंय सगळं. मग पाठराखण करायला कशासाठी आला? कोण आहे तिचं तुम्ही? नाही, मी आलो एक माणुसकी म्हणून. काय येडं आहे का आम्ही? हां, हे बघा, आमच्या तोंडाला पानं पुसू नका. तुम्ही तुमच्या पक्षाची ती कार्यकर्ती म्हणून तिला वाचवाय आलाय. नाही, तसं नाही पाटील. मग कसं? अहो, एवढ्या वेळी म्हातारी मेली तर मरू दे की, काळ कशाला चुकवतोय? पाटील, आमचा तरी विचार करा. एक विचारू का? विचारा की. मला सांगा, गाव मोठा का भाव मोठा? अहो, गाव मोठा. मग आजवर राखलं ते त्यांच्यासाठी घालवू का? हे बघा, मान कापली ना तरी खोट्याला साथ देणार नाही. त्यांनी केले, भोगायचं बी त्यांनीच. पण तुम्ही मधी पडला तर इन्स्पेक्टर केस थोडी ढिल्ली करण. पंक्तीला थांबताय का आमच्या? वॉर्ड भरून जेवा, पण दुसरी गळ आम्हाला घालायची नाही. आणि हे बघा, सून माझी आहे, तुम्ही तुमचं डोळं पुसू नका. चला जावा. पाटील, उठा हो, लय झालं बोलून सगळं. दुसरं इकडचं तिकडचं बोलायचं असेल तर बोला, नाही तर निघा. दाभाडे उठले, निघून गेले. पाटील तसे अस्वस्थ होते. घरात दुःखद छाया होती. पाटलांशी एकदा बोलावं असं प्रत्येकाला वाटत होतं, पण कोणीच धडाडी दाखवत नव्हतं. पाटलांचं एक तत्त्व होतं, एक आदर्श होता. गावातल्यांना जो न्याय, तोच न्याय पाटलांच्या घरातही होता. नभानी धडाडी केली. आबा, या की, या बसा. नाही, उभीच बरी आहे. बरं बोला. नभाला शब्द फुटेना. ठीक आहे, आम्ही सांगतो तुम्हाला काय म्हणायचे ते. लिहणं वाचणं येत नाही आम्हाला, पर माणसं वाचाय येतात आमासनी. तुम्ही धाकट्या पाटलिनीसाठी आलाय ना? वय की. आता कोणाचं कोणाला कर्म चुकलंय का? सावताच्या हाताने त्यांनी कर्म लिवलंय, त्यांचं त्यांना फेडायला लागन. नभाला हुंदका आला. आता आम्हाला सांगा, गोड वाटतंय का? कुणाची सून तर आमच्या पाटलाची, असं लोक म्हणणारच ना. पण आम्ही त्यांचं गुन्ह पोटात घातलं तर आमच्या आजवरच्या जीवनाचं काय? पर आबा, मला सांगा, यशवंताला आय न ग काऊ? मग तुम्ही कोण आहे? अहो आबा, तरी बी आय ती आयच ना. आय, जन्माची आय. मग तुम्ही कर्माची आय. तुम्ही काय कमी पडू देणार नाही त्याला? आबा, जा त्या लहान पोराला विचारा, तुम्हाला कोण हवं? आबा, हात जोडते हो मी. हे बघा, हात नासल. डाक्टर म्हणला हात कापावा लागल, नाही तर उभं शरीर नासल. काय कराल तुम्ही? आता शानपण आलं. एवढ्यात मालतीबाई आत आल्या. मला वाटलंच होतं, डोळे टिपायला तुम्ही आबांकडं आला म्हणून आलो. काय म्हणताय पाटलीनबाई? एक डाव धाकट्या पाटलीनबाईला माफ करा म्हणले, नाही जमायचं. सोन्याच्या स्पर्शानं म्हणे लोखंडाचं सोनं होतं. एवढ्या दिवसात ती लोखंडाची लोखंडच राहिली. तिच्या कर्माची फळं तिला भोगू द्या. तिच्या कर्माचा पुरा हिशोब पुरता झाला तरच तिला तुम्ही जामीन राहत बदली करा. अहो आय, तुम्ही बी असंच म्हणताय? कसं आहे ना, मोठे गुन्हे करण्यापूर्वी चोराला शिक्षा झाली पाहिजे. अहो आता पाहू तर सारं खंडून झालं असेल. नाही, कारल्याला साखरेत मकलं, तुपात तकलं तरी कडूपणा काही जात नाही. आम्ही कमी का सांगितलं? फरक झाला. आता हिशोबाची वेळ आहे, करू द्या तिला तिचा हिशेब. आणि पाटलांसारखी वचनी माणसं लाखात एक असतात. आदर्श असतोय तो समाजापुढं. बाहेर एका नात एक व्यवहार ठेवला तर समाज काय म्हणन? मम्मी, तुम्ही बी
हे बघा, कष्ट वाटले तरी आदर्श जिवंत राहायला पाहिजे. आणि गुन्हेगाराला शिक्षा होऊ नये असा का म्हणायचो आपण? समाजापुढं कोणता आदर्श ठेवणार आपण? रडू नका. दुःख होणं साहजिक आहे, पण न्याय झाला याचा आनंद बी व्हायला पाहिजे. मी आई आहे तिची, आई. 9 महिने मी वजं वागवलंय तिचं, म्हणून काय तिच्या पापाचं वजं माझ्या डोक्यावर घेऊ का? कर्म तिचं, तिने पेरलं, निस्तरायला तिलाच लागन. आबा, मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही आदर्श आहे समाजाच्या पुढं. नात्या गोत्यापेक्षा, कुटुंबियांपेक्षा समाज मोठा असतो. त्या समाजापुढं तुमचा कायमचा आदर्श राहायला पाहिजे. थोरल्या पाटलीन, तुम्ही माझी कन्या आहे. त्याग किती मोठा असतो याचं जिवंत उदाहरण तुम्ही आहे. स्वतः जन्म दिल्या मुलापेक्षा यशवंतची अधिक काळजी घेणारी सवत इतिहासात नाही सापडणार. उठा, आबांना गळ घालू नका आणि देवाला वाईट करण्याचा हट्ट करू नका. पोथी पुराणं वाचली तर कधीही खल प्रवृत्तीचा उदो होत नसतो, लक्षात घ्या. चला. नभाला घेऊन मालती बाहेर गेली. पोलीस इन्स्पेक्टर रावते पोलीस कस्टडीत चौकशीसाठी उषाला घेऊन गावात आले. 2 आरोप उषावर होते. एक, कुटुंबियांवर खोटा आरोप करणं, मारहाणीची तक्रार, आणि दुसरा, ग्रामपंचायतीतला अपहार. ग्रामपंचायत, सगळे सदस्य यांचे जाबजबाब चालले होते. उषा पोलीस ताफ्यात होती. बातमी वाड्यावर आली. पाटलांनी हातात काठी घेतली, पण दरवाज्यात नारायण देशमुख आणि मालती उभी राहिली. आबा पाटील आहात तुम्ही, पाटील, राखणदार. आणि राखणदार कधी भ्रष्टाचार करत नाही. तुमचा आदर्श जिवंत राहायला पाहिजे आबा. पाटलांचं सर्वांग थरथरत होतं. पोलीस दिवसभर चौकशी करत होते, पण वाड्यातून कुणीही बाहेर पडलं नाही. दुसऱ्या दिवशी बातमी आली, उषा श्रीमंत पाटील यांनी आत्महत्या केली. अंगावरची साडी कारागृहाच्या आढ्याला टांगून साडीनी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. उषाने आत्महत्या केल्याचं समजताच गंगेनी विहिरीत उडी टाकली, तीही मरण पावली. उषाच्या आत्महत्येचं कारण शोधण्यासाठी फार कष्ट घ्यायला नाही लागले. कारागृहाच्या तिच्या बेडखाली उषाच्या हातानं लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत तिने लिहिलं होतं, प्रिय नभाताई, तुम्ही ताई नव्हतात, बहीण होतात, सख्खी बहीण. आई करणार नाही एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी. तुमचा नवरा आम्ही घेतला, त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले, कुमारी माता होण्याचं पातक केलं, पण तुम्ही आम्हाला शब्दांनी दुखवलं नाही. उलट स्वतःहून माझा सन्मान केलात, आम्हाला सन्मानानं वागवलं. तुम्ही कधीही श्रीमंतांवर हक्क दाखवला नाही. आमच्यापेक्षा तुम्ही आमच्या मुलावर जास्त प्रेम केलं. यशोदा आई तर देवता, त्या कधीच सासू झाल्या नाहीत. राहणं, वागणं सालस, बोलणं कमी, खऱ्या अर्थानं देवता. आबा तर देव्हाऱ्यातले देव. आपलं आयुष्य गावासाठी झिजवणारे, भागात नावलौकिक, गावात मान सन्मान. श्रीमंत आमचे पतिदेव, पण कधीच ते पती म्हणून वागले नाहीत. ते खूप जवळचे मित्र होते. आणि आम्ही करंट्या. लहानपणापासूनच आम्ही अशा, हवं म्हणजे हवं. छळण्यात सुख मिळत होतं आम्हाला आणि मनात मोठी ईर्ष्या होती. आमच्यापेक्षा कोणी मोठं होऊ नये ही आमची अभिलाषा. हवं ते मिळवण्याच्या इच्छेपोटी श्रीमंतांना मिळवलं. ईर्ष्येपोटी आम्ही नभाताईंची स्पर्धा केली. आबांचा मान सन्मान पाहवत नव्हता म्हणून सरपंच झालो.
खरं सांगायचं तर गंगू आमची मैत्रीण झाली आणि पुढे आम्हीच आमच्या पायावर दगड मारून घेतला. गंगू नवऱ्याला सोडवण्यासाठी आमच्याकडे पैसे मागत होती. आम्ही तिला देत गेलो. दागिने विकले, ग्रामपंचायतीत अफरातफर केली. खूप पश्चात्ताप होतोय. या बंद खोलीत आमचंच मन आम्हाला जाब विचारतंय की असं का वागलात तुम्ही. पण उत्तर नव्हतं. आमचंच भांडण आमच्याशीच चालू होतं, अगदी निकराचं भांडण. आणि त्यातून सुटण्याचा एकच मार्ग होता, आत्महत्या. ती आम्ही करणार आहोत. आमच्या आत्महत्येला आम्हीच जबाबदार आहोत. मम्मी, पप्पा आणि सगळेच. आम्हाला माफ करा. आमच्या यशवंतला नीट सांभाळा. उषा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार ही कादंबरी. आजचा हा भाग आणि अर्थात ही कादंबरी इथे संपली. ही कादंबरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा, मनापासून ऐका, प्रत्येक भागावर कमेंट जरूर करा. कादंबरीचा प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्तावरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा, चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात अशाच उत्तम लेखकाच्या उत्तम कादंबरीसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार.